नमस्कार. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी रिसर्च मेथॉडॉलॉजीचा सब टॉपिक डेटा कलेक्शन टूल्स. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की टाईप्स ऑफ डेटा कलेक्शन किंवा टेक्निक्स डेटा कलेक्शनच्या. आज आपण बघणार आहोत डेटा कलेक्शन टूल्स, कोणते टूल्स वापरले जातात हे डेटा संकलन करता वेळेस हे बघणार आहोत. त्याआधी जे स्टुडंट RTM नागपूर युनिव्हर्सिटी पेट 2021साठी प्रिपरेशन करत आहे त्यांच्यासाठी खास आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. युनिव्हर्सिटीच्या पॅटर्नप्रमाणे पेट एक्झाम पॅटर्नप्रमाणे आम्ही ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे. आपल्याला माहिती आहे सेक्शन एमध्ये 40 क्वेश्चन्स हे रिसर्च मेथॉडॉलॉजीवर येणार आहेत आणि 10 क्वेश्चन हे जनरल ॲप्टिट्यूडवर येणार आहेत. त्याच पॅटर्नप्रमाणे आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 टेस्ट मिळणार आहेत जनरल ॲप्टिट्यूडवर आणि फुल सिलेबस 10 टेस्ट मिळणार आहेत रिसर्च मेथॉडॉलॉजीवर. प्रत्येक टेस्टमध्ये 40 क्वेश्चन्स असणार आहेत. शिवाय तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत इंग्लिश आणि मराठी लँग्वेजमध्ये. त्याची फीस फक्त 499 रुपये आहे आणि ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. ही टेस्ट सिरीज तुम्हाला जास्तीत जास्त सराव करून येणाऱ्या एक्झाममध्ये यश मिळवण्यासाठी उपयोगी होणार आहे. याच्यामध्ये नोट्स जे आहेत ते तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहेत येणाऱ्या पेट एक्झामच्या प्रिपरेशनसाठी किंवा तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आणि असिस्ट करण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. लवकरात लवकर आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा. मेमध्ये ही एक्झाम होऊ शकते. ऑनलाईन एक्झाम असल्यामुळे ही एक्झाम ऑनलाईन होऊ शकते, म्हणून लवकरात लवकर ही टेस्ट सिरीज जॉईन करा. सुरू करूया आजच्या सेशनला. व्हॉट इज द डेटा कलेक्शन टूल. सगळ्यात पहिले आपल्याला बघायचं आहे डेटा संकलन साधन काय आहेत किंवा साधनं म्हणजे कशाला म्हटली जातात. डेटा कलेक्शन टूल्स रेफर टू द डिव्हाइसेस इन्स्ट्रुमेंट्स यूज टू कलेक्ट डेटा such as paper questionnaire or computer assisted interview systems, case studies, checklists, interviews, observations sometimes and survey and questionnaires are all tools used to collect data. डेटा गोळा करण्यासाठी किंवा डेटा संकलनासाठी काही उपकरणं वापरली जातात, जसे की प्रश्नावली किंवा संगणक सहाय्यक मुलाखती, केस स्टडीज, चेकलिस्ट, मुलाखती, हे जे काय आहेत ना ते सगळे टूल्स आहेत आपले डेटा संकलनाचे. या टूल्सला वापरून आपण डेटा कलेक्ट करत असतो. It is important to decide the tools for data collection because research is carried out in a different ways and for a different purpose. The objective behind data collection is to capture quality evidence that allows analysis to lead the formulation of convincing the credible answers to the question that have been posed. डेटा कलेक्शन कशासाठी इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे की डेटा संकलनाची साधने निश्चित करणे महत्त्वाचे आहे, कारण संशोधन वेगवेगळ्या मार्गाने किंवा वेगवेगळ्या उद्देशाने केले जाते. डेटा संकलनामागील हेतू म्हणजे दर्जेदार पुरावे हस्तगत करणे असतो. म्हणजे आपल्याला जेव्हा पुरावे आपल्या हातात लागतात तेव्हाच आपण रिसर्चला चांगला पुढाकार, चांगलं स्वरूप देऊ शकतो किंवा तो लोकांना उपयोगी ठरू शकतो. म्हणून हे डेटा कलेक्शन करणं गरजेचं असतं. तसेच हे विश्लेषणात विचारलेल्या प्रश्नांची खात्री पटवण्यासाठी डेटा कलेक्शन उपयोगी होत असतं. एक एक करून आपण बघूयात की टूल्स कसे कसे वापरले जातात किंवा ते काय त्याचे फायदे आहेत किंवा काय तोटे आहेत आणि त्याचे टूल्स कसे आहेत, म्हणजे ते वापरण्यासाठी कुठली साधनं वापरली जातात. सुरुवातीला बघूया मुलाखत, इंटरव्ह्यू. An interview is a face-to-face conversation between two individuals with the sole purpose of collecting relevant information to satisfy a research purpose. Interviews are different types of, namely structured, semi-structured and unstructured, with each having a slight variation from one another. मुलाखत म्हणजे संशोधनाचा हेतू पूर्ण करण्यासाठी संबंधित माहिती गोळा करायचा एकमेव उद्देश असलेल्या दोन व्यक्तींमधील समोरासमोर असणारं संभाषण. मुलाखत जेव्हा घेतो तेव्हा आपण दोन व्यक्तींबद्दल हे समोरासमोरचं संभाषण आहे असं आपण म्हणू शकतो. इंटरव्ह्यूमध्ये मुलाखती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. संरचित, अर्धसंरचित किंवा एकमेकांकडून थोडा फरक करणाऱ्या असुरचित, म्हणजेच त्या स्ट्रक्चर्ड असू शकतात, प्रश्न लिहिलेले असतात, त्याला आपण स्ट्रक्चर्ड म्हणू शकतो. सेमी स्ट्रक्चर म्हणजे काही प्रश्न लिहिलेले असतात आणि काही न लिहिलेले, म्हणजे तोंडी त्याच्यावरून अनुसरून बोलतात. किंवा अनस्ट्रक्चर्ड असू शकतात, म्हणजे कसं तर त्या कुठल्याही प्रकारचे प्रश्न आधीच लिहून घेतलेले नसतात, जसं समोरच्याचं उत्तर येईल त्याच्यावर ते प्रश्न केले जातात. अशी अनस्ट्रक्चर्ड देखील इंटरव्ह्यू होऊ शकते. तर इंटरव्ह्यूचे प्रोज म्हणजे साधक काय काय किंवा चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत, त्या इन डेप्थ इन्फॉर्मेशन म्हणजे सखोल माहिती मिळते. तसंच फ्रीडम ऑफ फ्लेक्झिबिलिटी म्हणजे लवचिकता, स्वातंत्र्य याच्यामध्ये मिळतं आपल्याला. आपल्या उत्तर देताना किंवा आपली आन्सर्स मिळवताना ह्याच्यामध्ये लवचिकता प्राप्त होते. जर एखाद्या प्रश्नाबद्दल आपल्याला डीप माहिती विचारायची आहे तेव्हा आपण मुलाखतीचा वापर करू शकतो. म्हणजे एका प्रश्नावरून दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे विचारू शकतो.
तसंच ॲक्युरेट डाटा म्हणजे अचूक डेटा असतो. कारण आपल्याला माहिती आहे की मुलाखतीमध्ये जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा समोरचा व्यक्ती जो आहे तो खरं काय काय सांगण्याचा प्रयत्न करत असतो. जे आपल्याला माहिती करून घ्यायचं त्याच्यातला अचूक डेटा आपल्याला मिळत असतो. तर कॉन्स काय आहे त्याच्यातले, म्हणजे साधक जसे चांगल्या गोष्टी आहेत तसेच त्याला वाईट बाजूही असतात. कॉन्स म्हणजे बाधकं. तर याच्यामध्ये ते काय आहे, टाईम कन्झ्युमिंग म्हणजे वेळ खाऊ आहे. इंटरव्ह्यू पद्धत काय आहे, वेळ खाऊ आहे. आपल्याला समोरच्याची वेळ घ्यावी लागते, तिथे जाऊन त्याच्याबद्दल इंटरव्ह्यू घ्यावा लागतो. हा टाईम कन्झ्युमिंग आहे. एक्सपेन्सिव्ह टू कलेक्ट म्हणजे गोळा करण्यासाठी महाग आहे, कारण आपल्याला ट्रॅव्हल करून त्या व्यक्तीपर्यंत पोहोचावं लागतं किंवा त्या व्यक्तीची वेळ घेण्यासाठी आपला टाईम खर्च करावा लागतं. म्हणून ही काय गोष्ट आहे, ती एक्सपेन्सिव्ह गोष्ट आहे. व्हॉट आर द बेस्ट डेटा कलेक्शन टूल्स फॉर इंटरव्ह्यू? मुलाखतीसाठी सर्वोत्कृष्ट डेटा संकलनाची साधनं कोणती आहेत? फॉर कलेक्टिंग डेटा थ्रू इंटरव्ह्यूज हिअर आर फ्यू टूल्स यू कॅन यूज टू इझिली कलेक्ट डाटा. सहजरित्या डेटा गोळा करण्यासाठी तुम्हाला मुलाखतींची ही काही साधने आहेत. जसं आहे ऑडिओ रेकॉर्डर. ऑडिओ रेकॉर्डर म्हणजे आपण एखाद्या मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डर असतो किंवा टेप रेकॉर्डर पहिले असायचं, त्याच्यामध्ये देखील ऑडिओ रेकॉर्ड व्हायचा. आपण जे काही बोलतोय, आपण जे काही संभाषण करतोय, प्रश्न उत्तर देतोय, ती सगळी ऑडिओ रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड करायची. त्याच्यानंतर डिजिटल कॅमेरा. डिजिटल कॅमेरा म्हणजे काय, की आपण जे काही रेकॉर्ड बोलतोय ते सगळं एका डिजिटल कॅमेरामध्ये रेकॉर्ड करून ठेवणं किंवा कॅप्चर करून ठेवणं. इथं कॅम रेकॉर्डर म्हटलेलं आहे. बाजूला एखादा CCTV कॅमेरा किंवा असे रेकॉर्डर असतात जे चालू असतात, त्याच्यामध्ये आपला इंटरव्ह्यू घेणं किंवा मुलाखत घेणं, आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवणं, हे सगळे टूल्स आहेत आपले डेटा कलेक्शन करण्याचे. याच्यामध्ये आपला इंटरव्ह्यू घेतलेला डेटा सगळा आपण समाविष्ट करून ठेवू शकतो. पुढचा आहे क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली. दिस इज द प्रोसेस ऑफ कलेक्टिंग डेटा थ्रू अन इन्स्ट्रुमेंट कन्सिस्टिंग ऑफ सिरीज ऑफ क्वेश्चन्स अँड प्रॉम्प्ट्स टू receive a response from individuals. It is administrated to. Questionnaires are designed to collect data from a group. प्रश्नांची मालिका असलेल्या एखाद्या इन्स्ट्रुमेंटद्वारे डेटा संकलित करण्याची ही प्रक्रिया आहे, ज्याला त्याने प्रशासित केले आहे. अशा लोकांकडून प्रतिसाद मिळवण्याची विनंती केली जाते. प्रश्नावली गटाकडून डेटा गोळा करण्यासाठी डिझाईन केले असतात. प्रश्नावली फक्त एका व्यक्तीला नाही देऊ शकत आपण, एका वेळी अनेक लोकांना यावर डेटा मिळवला जातो. जसं आपण निवडलेलं आहे की शाळेत लायब्ररीमध्ये स्टडी करणाऱ्या स्टुडंट्सची माहिती आपल्याला मिळवायची असेल, तर आपण किती 10 स्टुडंट्स जर निवडले तर 10 जणांना आपण एखादी प्रश्नावली तयार करून 10 जणांना सोबतच त्या प्रश्नांची उत्तरं देण्यास आपण सांगू शकतो. अशा प्रकारे या प्रश्नावलीचा वापर आपण करू शकतो. तर त्याचे फायदे आणि तोटे बघूया, म्हणजे प्रोज अँड कॉन्स बघूया. प्रोज आहेत इझी टू व्हिज्युअलाइज अँड ॲनालाइज म्हणजे दृश्यमान आणि विश्लेषण करणं सोपं आहे. प्रश्नावली सांगायला किंवा दाखवायला ही सोपी असते. क्वेश्चनर ऑफर्स ॲक्शनेबल डेटा म्हणजे प्रश्नावली कारवाई योग्य डेटा ऑफर करतात. तसंच रिस्पॉन्डंट आयडेंटिटी इज प्रोटेक्टेड म्हणजे प्रतिसादकर्त्याची ओळख संरक्षित केली जाते. क्वेश्चनरवर नाव टाकल्यावर किंवा असं काही आपण बंधन करू शकत नाही. मग जेव्हा आपण प्रश्नावली घेतो तेव्हा आपल्याला फक्त संबंध असतो डेटाशी, तो कुणी लिहिला आहे याची काय आपल्याला गरज नसते जेव्हा आपण रिसर्च करत असतो. म्हणून हा जो असतो तो प्रतिसादकर्त्याची ओळख संरक्षित असते. बाधक काय आहेत म्हणजे कॉन्स काय आहेत त्याचे, आन्सर्स मे बी डिसऑनेस्ट ऑर रिस्पॉन्डंट लूज इंटरेस्ट मिडवे म्हणजे प्रश्नाची उत्तर देताना मध्येच कोणाचा तरी इंटरेस्ट निघून जाऊ शकतो किंवा अप्रामाणिक उत्तर दिली जाऊ शकतात. क्वेश्चनर्स कांट प्रोसेड क्वालिटेटिव्ह डेटा म्हणजे प्रश्नामध्ये गुणात्मक डेटा तयार करू शकत नाही. जे काय मिळणार आपल्याला थोडक्यात मिळणार असतं, म्हणून हा गुणात्मक डेटा तयार करू शकत नाही. क्वेश्चन्स माइट बी लेफ्ट अनआन्सर्ड म्हणजे काही प्रश्न अनुत्तरित असू शकतात किंवा सोडली जाऊ शकतात, कारण आपण पर्सनली तिथे जाऊन त्याची उत्तरं घेत नाही आहे. प्रश्नावली दिल्यानंतर ती मिळवण्यासाठी फक्त आपण बघतो. तसंच याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की काही उत्तरं जी आहेत ती अनुत्तरित असू शकतात, म्हणजे प्रश्नाची उत्तरं दिली जाऊ शकत नाही. व्हॉट आर द बेस्ट कलेक्शन डाटा टूल्स क्वेश्चनर्स म्हणजे प्रश्नावलीमध्ये डेटा संकलन करण्यासाठी कुठले 2 प्रकार आहेत किंवा कुठल्या ज्या टूल्स आपण म्हणतो ते काय यूज करू शकतो. फॉर्म प्लस ऑनलाईन क्वेश्चनर म्हणजे आपण एक ऑनलाईन क्वेश्चनर तयार करायचे. आता सध्या गुगल फॉर्मद्वारे किंवा गुगल क्वेश्चन्सद्वारे आपण हा प्रश्नपत्रिका पाठवू शकतो. तसंच पेपर क्वेश्चनर. पेपर क्वेश्चनर म्हणजे आपण जे टेस्ट देतो स्कूल्स कॉलेजेसमध्ये आपल्या प्रश्नावली जे असते, आन्सर शीट वेगळी असते, ते क्वेश्चन पेपर तशा प्रकारे आपण प्रश्न देऊ शकतो. अशा प्रकारे हे टूल प्रश्नावलीचं क्वेश्चनर हे टूल आपण वापरू शकतो डेटा कलेक्शनसाठी. त्यानंतर येतो रिपोर्ट. अहवाल देत आहे किंवा अहवाल ज्याला म्हणतो आपण रिपोर्टला. By definition, data reporting is a process of gathering and submitting data to be further subjected to analysis. The key aspects of data reporting is reporting accurate data because inaccurate data reporting leads to
अनइन्फॉर्म्ड डिसिजन मेकिंग, म्हणजे परिभाषेनुसार डेटा रिपोर्टिंग ही विश्लेषणाच्या अधीन राहून डेटा गोळा करणे आणि सबमिट करण्याची प्रक्रिया आहे. डेटा रिपोर्टिंगचा महत्त्वाचा मुद्दा अचूक डेटाचा अहवाल देणे, कारण चुकीचा डेटा रिपोर्टिंगमुळे माहिती नसलेली निर्णय घेण्याची शक्यता असते. रिपोर्ट हा चांगला आधी बनवलेला असतो, त्याच्यावरती आपल्याला डेटा गोळा करायचा असतो, जसा म्हणजे आपण चुकीचे डिसिजन घेऊ नये यासाठी हा रिपोर्ट केलेला असतो. ते रिपोर्ट बघितल्यानंतर आपण योग्य दिशेने डिसिजन्स घेऊ शकतो, यासाठी हा अहवाल असतो. तर त्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत? इन्फॉर्म डिसिजन मेकिंग, म्हणजे माहिती देणारा निर्णय देण्यासाठी आहे हा उपयोग याचा. त्याच्यानंतर एक्झिली एक्सेसिबल, पूर्वीच रेडी असल्यामुळे हा सहज उपलब्ध होतो आपल्याला. तसेच कॉन्स काय याचे? सेल्फ रिपोर्टेड आन्सर मे बी एक्झिस्टंट, म्हणजे स्वतःची नोंदवलेली उत्तरे अतिशयोक्तीपूर्ण असू शकतात. याच्यामध्ये अतिशयोक्तीपूर्ण असू शकतं म्हणजे काय, तर जास्तीत जास्त आपल्या बाजूने त्याचे उत्तरे दिलेली असू शकतात. द रिझल्ट्स मे बी अफेक्टेड बाय बायस, म्हणजे परिणाम पक्षपातीप्रमाणे प्रभावित होऊ शकतात. म्हणजे एखाद्या व्यक्ती जर रिपोर्ट लिहित असेल तर कुठल्या तरी एकाच गटाच्या बाजूने जास्त चांगला रिपोर्ट दिलेला असू शकतो हा, म्हणून ह्याच्यात पक्षपातीपणा असू शकतो किंवा दिसू शकतो. व्हॉट आर द बेस्ट डेटा कलेक्शन टूल्स फॉर रिपोर्टिंग, अहवाल देण्यासाठी उत्तम डेटा संकलन साधने कोणती आहेत? Reporting tools enable to extract the present data in charts, tables and other visualization so users can find useful information. अहवाल देणारी साधने आपल्याला चार्ट, सारण्या आणि इतर व्हिज्युअलायझेशनमध्ये डेटा सादर काढण्यास सक्षम करतात, जेणेकरून वापरकर्ते उपयुक्त माहिती शोधू शकतात. अहवालमध्ये रिपोर्टमधून आपण काय घेऊ शकतो डेटासाठी? तर चार्ट्स, टेबल्स आणि अजून वेगवेगळे काय सारण्या, चार्ट जे आपण म्हणतो ते. त्याच्यामध्ये कशातून मिळू शकतात ह्या माहिती आपल्याला? तर NGO रिपोर्ट्स म्हणजे स्वयंसेवी संस्था अहवाल, न्यूजपेपर वर्तमानपत्र, वेबसाईट आर्टिकल्स, वेबसाईटवरती जे काय आर्टिकल्स असतात त्याच्यामध्ये देखील ही माहिती दिलेली असते. हॉस्पिटल केअर रेकॉर्ड्समध्ये देखील आपल्याला ही माहिती मिळते. या सगळ्याचा उपयोग आपण अहवाल तयार करताना किंवा अहवालामध्ये याचा उपयोग होऊ शकतो, ज्याचा डेटा संकलनासाठी उपयोग होतो. अहवालामध्ये या प्रकारची माहिती आपण यूज करतो डेटा संकलनासाठी. नेक्स्ट आहे एक्झिस्टिंग डाटा, म्हणजे विद्यमान डेटा जो अवेलेबल आहे तो. दिस इज द इंट्रोडक्शन ऑफ न्यू इन्व्हेस्टिगेशन क्वेश्चन इन ॲडिशन टू other than one's originally used when the data was initially gathered. It involves adding measurements to study or research. An example would be sourcing data from archive, म्हणजे सुरुवातीला डेटा गोळा केल्यानंतर मूळतः वापरल्या गेलेल्या व्यतिरिक्त नवीन संशोधनात्मक प्रश्नांचीही ओळख यात अभ्यास किंवा संशोधनात मोजमापात समाविष्ट आहे. आर्काईव्हमधील डेटा सोर्सिंगचे उदाहरण असेल. जसं आपण म्हणतो की एक्झिस्टिंग डाटा म्हणजे काय, ऑलरेडी माहिती आहे, त्याचा उपयोग आपण आपल्या रिसर्चमध्ये करताना किंवा आपल्या रिसर्चचे डेटा कलेक्शन करताना हा आपण संदर्भ देऊन यूज करू शकतो डेटा संकलन. तर याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत बघूया. ॲक्युरेसी इज व्हेरी हाय, हे पूर्वी कोणीतरी रिसर्च करून ही डेटा गोळा केलेला असतो, म्हणून याची ॲक्युरेसी म्हणजे अचूकता खूप जास्त असते. इझिली ॲक्सेसिबल इन्फॉर्मेशन, सहज उपलब्ध असते. त्याच्यानंतर कॉन्स काय आहेत? प्रॉब्लेम्स विथ इव्हॅल्युएशन, मूल्यमापन करताना समस्या येतात, कारण आधीचा डेटा आणि आताचा डेटा यामध्ये मूल्यमापन करताना आपल्याला थोडं कन्फ्युजन होऊ शकतं, इव्हॅल्युएशनमध्ये समस्या येऊ शकतात. डिफिकल्टी इन अंडरस्टँडिंग, समजून घेण्यास अडचण, जेव्हा आधी डेटा गोळा केलेला असतो तेव्हा आपण स्वतः तिथे नसतो, त्याच्यामुळे ते समजून घेण्यामध्ये आपल्याला थोड्याशा अडचणी येऊ शकतात. व्हॉट आर द बेस्ट कलेक्शन टूल्स फॉर एक्झिस्टिंग डाटा, म्हणजे जो ऑलरेडी डेटा आहे ते कलेक्ट करण्यासाठी कुठले जास्त किंवा चांगले टूल्स आहेत ज्याच्यातून आपण हे डेटा मिळवू शकतो. द कन्सेप्ट ऑफ एक्झिस्टिंग डाटा मीन्स डेटा इज कलेक्टेड फ्रॉम एक्झिस्टिंग सोर्सेस टू इन्व्हेस्टिगेट रिसर्च क्वेश्चन्स अदर दॅन दोज फॉर विच डेटा वेअर ओरिजिनली गॅदर्ड. टूल्स टू कलेक्ट एक्झिस्टिंग डेटा इन्क्ल्यूड्स, विद्यमान डेटा संकल्पनेचा अर्थ असा आहे की डेटा मूळतः एकत्रित केला होता, त्या व्यतिरिक्त इतर संशोधन प्रश्नांची चौकशी करण्यासाठी विद्यमान स्रोताकडून डेटा संकलित केला जातो. विद्यमान डेटा संकलित करण्याच्या साधनांमध्ये हे समाविष्ट आहे. तर आपल्याला अजून कशामधून मिळतो हा एक्झिस्टिंग डाटा? तर रिसर्च जर्नल्स, म्हणजे ऑलरेडी संशोधन केलेले आहेत त्याचे जर्नल्स अवेलेबल असतात, त्यातून मिळू शकतो. संशोधन जर्नल्स और सर्वे, म्हणजे सर्वेक्षण जे गव्हर्नमेंट करतं सर्वे, त्यातून म्हणजे या सर्वेक्षणातून आपल्याला देखील हा एक्झिस्टिंग डेटा देखील मिळतो. नेक्स्ट आहे आणि लास्ट आहे ऑब्झर्वेशन, निरीक्षण. दिस इज द डेटा कलेक्शन मेथड बाय विच इन्फॉर्मेशन ऑन फेनॉमेनन इज गॅदर्ड थ्रू ऑब्झर्वेशन. द नेचर ऑफ ऑब्झर्वेशन कुड बी accomplished either as a complete observer or observer as a participant. A participant as an observer as a complete participant. This method is key based on formulating a hypothesis. ही एक डेटा संकलनाची पद्धत आहे ज्याद्वारे एखाद्या घटनेची माहिती निरीक्षणाद्वारे गोळा केली जाते. संपूर्ण निरीक्षक, सहभागी म्हणून एक निरीक्षक किंवा निरीक्षक म्हणून किंवा संपूर्ण सहभागी
निरीक्षणाचे स्वरूप पूर्ण केले जाऊ शकते. ही पद्धत एक गृहीतक बनवण्याचा मुख्य आधार आहे. गृहीतक बनवण्यासाठी ऑब्झर्वेशन खूप गरजेचं आहे. म्हणजे रिसर्चमध्ये देखील डेटा कलेक्शनचं हे महत्त्वाचं सोर्स आहे, टूल आहे असं आपण म्हणू शकतो. याचे प्रोज आणि कोन्स काय आहेत बघूया. इझी टू ॲडमिनिस्ट्रेट म्हणजे प्रशासन करणं सोपं जातं. दॅट सबसिट्स अ ग्रेटर ॲक्युरेसी रिझल्ट्स, परिणामांसह अधिक अचूकतेचे अस्तित्व आहे. जिथे आपण स्वतः उपलब्ध आहे किंवा जिथे आपण स्वतः ऑब्झर्वेशन करतो, स्वतः डेटा गोळा करतो, तिथे आपल्याला अचूकता जास्त मिळते. तर याचे कॉन्स काय आहेत. सम फेनॉमेना आरंट ओपन द ऑब्झर्वेशन, काही घटना निरीक्षणासाठी खुल्या नसतात. सगळ्याच गोष्टीवर आपण निरीक्षण करू शकत नाही किंवा स्वतः करू शकत नाही. इट कॅनॉट बी रिलायड अपॉन, म्हणजे यावर आपण अवलंबून राहू शकत नाही की निरीक्षणामध्ये जे आहे तेच असू शकत नाही, त्याच्यामागे आणखी वेगळी कारणं असू शकतात. बायस मे बी अराईज, म्हणजे यामध्ये पक्षपातीपणा देखील उद्भवू शकतो. निरीक्षण आपण करतो पण एखादे निरीक्षण करताना व्यक्तीमध्ये असेल आणि त्यातली एखादी व्यक्ती आपल्या जवळची असेल तर तिथं बायस म्हणजे पक्षपातीपणा उद्भवू शकतो. तर व्हॉट आर द बेस्ट डेटा कलेक्शन टूल्स फॉर ऑब्झर्वेशन, म्हणजे निरीक्षणासाठी सर्वोत्तम डेटा संकलनाची साधनं कोणती आहेत. तर चेकलिस्ट आणि डायरेक्ट ऑब्झर्वेशन. चेकलिस्टमध्ये आपण फक्त चेक करत असतो, एक लिस्ट बनवलेली असते त्यातून चेक करतो की हां हे होतं आहे, त्याच्यानंतर दुसरा पण पॉईंट बरोबर होतं आहे, तिसरा पॉईंट बरोबर होतं आहे, हे चेकलिस्टप्रमाणे ऑब्झर्वेशन करणं. आणि डायरेक्ट ऑब्झर्वेशन म्हणजे डायरेक्ट आपण एखादी सीन किंवा एखादी घटना आपण ऑब्झर्व करत असतो, त्याला डायरेक्ट ऑब्झर्वेशन असं म्हणतात. ही काही टूल्स आहेत ज्याद्वारे आपण डेटा कलेक्शन करू शकतो. आणि ह्या डेटा कलेक्शनमध्ये प्राथमिक आणि सेकंडरी असे वेगवेगळे प्रकार टूल्समध्ये घेतात आणि या टूल्सद्वारेच आपण ऑब्झर्वेशन करतो आणि त्याचं एव्हिडन्स म्हणून आपण आपल्या रिसर्चमध्ये देत असतो. अशा प्रकारे आजचा टॉपिक आपण कवर केला आहे असं म्हणू शकतो. रिसर्च डेटा कलेक्शन टूल्स आजचा आपला टॉपिक होता, तो इथे संपलेला आहे. थँक्यू.